स्क्रीन विजिबल आहे माझी? येस. सो बघा, आपण लास्ट दोन जे फेजेस बघितलेत एस डी एल सीचे, सॉरी एस टी एल सीचे. तर पहिला फेज बघितला होता आपण रिक्वायरमेंट अनालिसिस, आणि सेकंड फेज बघितला होता आपण टेस्ट प्लॅनिंग. राईट. सो आपण रिक्वायरमेंट अनालिसिसमध्ये जनरली डिस्कस केलं की रिक्वायरमेंट जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रिक्वायरमेंट आपल्याला क्यू एला सगळे रिक्वायरमेंट क्लिअर पाहिजेत. आणि इफ रिक्वायरमेंट्स आर क्लिअर देन दे कॅन डू द रिमेनिंग टास्क. म्हणजे जे काही टेस्टिंग करायचे असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत की रिक्वायरमेंट क्लिअर असणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि इथं मग आता आपण स्क्रम फॉलो करायला लागलो तर आपण काही ऍट ए टाइम सगळ्या रिक्वायरमेंटवर काम करत नाहीत. Recording in ज्या ज्या रिक्वायरमेंट आपल्याला भेटतात आपल्याला, सो त्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी स्टार्ट वर्किंग अकॉर्डिंग टू दॅट. म्हणजे ज्या स्क्रम म्हणजे स्प्रिंट प्लॅनिंगमध्ये ज्या रिक्वायरमेंट आपल्याला पीओने एक्सप्लेन केलेल्या आहेत तर त्या क्लिअर असतील तर क्यू ए पण त्या टास्क साठी मग रिमेनिंग थिंग्स लाईक टेस्ट केस प्रिपेअर करणं असेल, किंवा टेस्ट प्लॅन मध्ये ज्या काही अर्लियर, जसं की आपण टेस्ट प्लॅन बघितलं तर टेस्ट प्लॅन हा ही काही टेस्ट क्यूएची ऍक्टिव्हिटी नाहीये, पण क्यूएचा जो लीड आहे तो मात्र त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि इनिशियल फेजमध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट स्टार्ट करताय तुमचे, तर त्या इनिशियल फेजेसमध्येच त्याला टेस्ट प्लॅन काय करायचं आहे, डेव्हलप करायचं आहे. तर टेस्ट प्लॅनमध्ये आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघितल्या की स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलेले की हाऊ टू परफॉर्म टेस्टिंग इन अ इफेक्टिव्ह, इफिशियंट अँड ऑप्टिमाइज्ड वे. मग कसं आपल्याला इफेक्टिव्हली इथं टेस्टिंग करायची हे आपण सगळं बघितलं. एक मी चॅट जीपीटीवर तुम्हाला टेस्ट प्लॅन पण एक तुम्हाला जसं की जर सपोज आपलं एक ॲप्लिकेशन असेल ट्रेडिंगचं, जसं झिरोदा आहे, तर त्याच्यासाठीचं एक टेस्ट प्लॅन आपण बघितलं होतं की कसा असतो, त्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे, जे आपण पॉईंट्स डिस्कस केलेले होते अर्लियर. सो ऑल दीज पॉईंट्स वी आर गोइंग टू बी सी इन अ टेस्ट प्लॅन ऑल्सो. सो त्यानंतर आता नेक्स्ट जे इम्पॉर्टंट टास्क आहे ती आहे टेस्ट केस डेव्हलपमेंट किंवा टेस्ट केस डिझाईन. सो आता ही जी काही टेस्ट केस डेव्हलपमेंट आहे किंवा टेस्ट केस डिझाईन आहे, तर बेसिकली कुठं आपण टेस्ट केस डेव्हलप करणार, कशाच्या अगेन्स्ट टेस्ट केसेस डेव्हलप करणार, राईट. हाऊ टू डेव्हलप द टेस्ट केसेस, वेअर वी आर गोइंग टू बी डेव्हलप द टेस्ट केसेस. मग त्याच्यासाठी आपण इनिशियली मी तुम्हाला एक टेस्ट केस टेम्पलेट पण दाखवलं होतं, किंवा आय थिंक आय हॅव शेअर्ड ऑल्सो. ते टेस्ट केस टेम्पलेट शेअर पण केलेलं आहे. सो तुम्ही त्या टेस्ट केस त्याच्यामध्ये पण डेव्हलप करू शकतात. आयदर मग काही ऑर्गनायझेशन आर दे आर गोइंग टू बी यूज द डिफरंट डिफरंट ॲप्लिकेशन्स. जसं की सपोज आपण इथं जिरा यूज करायला लागलो. सो तुम्हाला एक जिरा दिसतोय, तर जिराचं कॅन यू सी ऑन द स्क्रीन? ठीक आहे. जिरा आहे, त्याचं मी जिरा नावाचं सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्ये लॉग इन केलेलं आहे. आणि तुम्हाला इथं दिसू शकतो एक प्रोजेक्टचं नाव आहे माय स्क्रम प्रोजेक्ट नावाचं. आपण जस्ट एकदा मी प्रोजेक्ट क्रिएट करतोय. सो त्याच्यामध्ये जर आपण इथं बघितलं तर डिफरंट डिफरंट ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत. समरी दिसते, बॅकलॉग दिसतोय, बोर्ड दिसतोय. सो आणखी काही नाहीये ह्याच्यामध्ये. हा ब्लँक प्रोजेक्ट आहे. काहीही ह्याच्यामध्ये कुठलाही बॅकलॉग ऍड केलेलं नाहीये, काय नाहीये. सो आपण आता पहिल्यापासून बघू की सपोज मला काय करायचं आहे की बॅकलॉग क्रिएट करायचं आहे. बॅकलॉग क्रिएट करणं आपलं काम नाहीये. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल, बट वी आर गोइंग टू बी लर्न द जिरा. आपल्याला हे जिरा इथं काय करायचंय, लर्न करायचंय. सो त्याच्यासाठी आपण बघायला लागलो. सो हा जो आहे हा बोर्ड आहे. या बोर्डवर ज्यावेळेस स्प्रिंट चालू झालेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथं रिक्वायरमेंट दिसतील. रिक्वायरमेंट त्या डिफरंट डिफरंट फेजेसमध्ये आधी सगळ्या रिक्वायरमेंट टू डू मध्ये येणार. तिथून ज्यावेळेस जो डेव्हलपर काम करायला स्टार्ट करेल तर तो त्याच्यामध्ये ऍड करत जाणार. सो जस्ट हिअर वी कॅन सी. सो तर आपल्याला आता काय करायचं, तर पहिल्यांदा रिक्वायरमेंट कुठल्याही इथं कॉल करण्यासाठी म्हणजे तर आपल्याला जर सपोज डेव्हलपरला डेव्हलप करायचं असेल किंवा आपल्याला टेस्ट करायचं असेल तर रिक्वायरमेंट कशामध्ये असायला पाहिजेत, इथं
बॅकलॉगमध्ये आधी रिक्वायरमेंट ॲड केलेल्या पाहिजेत. सो सपोज मला काय करायचं आहे, सो जस्ट हिअर वी कॅन सी एखादी फंक्शनॅलिटी आपण हिअर वी कॅन जस्ट आपण चॅट जीपीटीलाच सांगूत की क्रिएट ए यूज केस फॉर लॉग इन ट्रेडिंग application use an example as झिरोदा. ठीक आहे. सो आपण सांगितलं की एक यूज केस करायला सांगितलं आपण कुणाला, चॅट जीपीटीला. सो आपण इथं बघतोय यूज केस काय व्हायला लागली, दे आर गोइंग टू बी क्रिएटिंग अन यूज केस. सो यूज केसमध्ये सगळं इन्फॉर्मेशन दे आर गोइंग टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे एक स्टोरी क्रिएट करायला लागलाय चॅट जीपीटी. काय करते, स्टोरी, त्याला यूज केसला आय डी दिल्या, यूज केस काय, युजर लॉग इन, ऍक्टर कुठले इन्व्हॉल्व असणार आहेत, तर हे प्रायमरी ऍक्टर ट्रेडर असणार आहे, सेकंडरी ऍक्टर म्हणजे सेकंडरी सिस्टीम्स काय काय दिलेले आहेत त्या ह्याच्यासाठी ऍक्टरला लॉग इन करण्यासाठी. सो झिरो द ऑथेंटिकेशन, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सर्व्हिस, जसं की OTP की किंवा आपण मोबाईल ॲप कोड म्हणतोय. परत KYC डेटाबेस, गोल काय आहे, प्री कंडिशन्स काय असल्या पाहिजेत, सिस्टम सिक्युरिटी कशी असायला पाहिजे, बेसिक फ्लो कसा असायला पाहिजे, अल्टरनेटिव्ह फ्लो कसा असायला पाहिजे, पोस्ट कंडिशन काय असल्या पाहिजेत, प्री कंडिशन काय असल्या पाहिजेत, हा कंपोनंट फ्रंट एंड मध्ये कुठले कुठले इन्व्हॉल्व असणार आहेत. आणि हे सगळं जस्ट हिअर दे आर गोइंग टू बी गिव्हन यूज केस. एक यूज केस दिलेली कशाची, लॉग इन साठीची. मग आपण एक रिक्वायरमेंट आपण इथे क्रिएट करायला लागलो. सो बघा इथं रिक्वायरमेंट कशी क्रिएट करायची. इथं चाललो मी कुठं, इथं मी बॅकलॉगमध्ये मला काय करायची, एक स्टोरी क्रिएट करायची. स्टोरी क्रिएट करायची तर इथं ऑप्शन आहे, इथं टास्क आहे, किंवा जस्ट हिअर वी कॅन सी क्रिएट ऑप्शन आहे इथं. सो क्रिएट ऑप्शनवर गेलो मी. क्रिएटमध्ये मला काय, मी प्रोजेक्ट बाय डिफॉल्ट जो आहे तो स्क्रम प्रोजेक्ट आला. जर मल्टिपल प्रोजेक्ट्स असतील तर इथं तुम्हाला याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळी लिस्ट दिसेल त्या प्रोजेक्टची. ओके. सो त्यानंतर तुम्हाला काय क्रिएट करायचं, इथं स्टोरी क्रिएट करायची, टास्क, इपिक, कबक. आपल्याला काय क्रिएट करायची, यूज केस म्हणजे काय म्हणतो आपण, स्टोरी. स्टोरी आता डिफॉल्ट कशामध्ये, स्टेटस कशामध्ये असणार आहे, टू डू मध्ये, म्हणजे स्टार्ट झाल्यानंतर किंवा स्टार्ट होण्याच्या आधी टू डू मध्ये असणार आहे. सो स्टोरी कशाची, लॉग इनची, म्हणून आपण काय दिलं, युजर लॉग इन. त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, डिस्क्रिप्शन. सो डिस्क्रिप्शन मध्ये आपण या सगळ्या गोष्टी इथल्या ऍड करणार आहेत, की ऍक्टर कुठले, कोण ऍक्टर इन्व्हॉल्व आहे. सो ही ऍक्टर आपण दिला काय, प्रायमरी ऍक्टर कोण आहे, तो जो ट्रेडिंग करणार आहे, ट्रेडर आहे. आणि सेकंडरी सिस्टीम काय आहे, तर झिरोदाचं बॅकएंड. ओके. त्यानंतर आपण गोल काय आहे त्याचं, तर गोल मेन्शन करायला लागलो, प्री कंडिशन मेन्शन करायला लागलो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड द गोल अँड प्री कंडिशन्स ऑल्सो हिअर. सो आपण गोल सांगितलं, प्री कंडिशन्स सांगितल्या. त्यानंतर security requirement, basic flow, alternative flow, post condition, system component आणि एक एक्झाम्पल सुद्धा इथं दिलेलं आहे. सो पूर्ण सगळ्या गोष्टी आपण इथं काय केलेल्या आहेत, वी हॅव ऍडेड. सो आता ही जी काही स्टोरी आहे कुणाला असाइन करायची, तर त्याला इथं सपोज मी असाइन करतो, मला असाइन टू मी म्हणजे UTK अकॅडमीला. लेबल आपल्याला इथं ऍड करायचे असतील तर इथं लेबल आपण ऍड करू शकतो. सपोज ही कशाची स्टोरी आहे, लॉग इनची, तर मी लॉग इन नावाचं एक नवीन लेबल काय केलं, इथं ऍड केलं. ओके. त्यानंतर ह्याचं पॅरेंट कुठला असेल तर पॅरेंट आपण इथं ऍड करू शकतो. आता फर्स्ट स्टोरी म्हणजे याला कुठला पॅरेंट वगैरे नाहीये. टीम कुठली तुम्ही ह्याच्यामध्ये चूज करणार आहेत, सो इथं क्रिएट करावं लागेल आपल्याला. आता सो आणखी आपण टीम वगैरे काही क्रिएट केलेली नाही. स्प्रिंट, सो आता ही स्क्रम स्प्रिंट पाहिल्या, स्क्रम स्प्रिंट जी पण स्टार्ट होणार आहे त्याच्यामध्ये आपण ऍड करायला लागलो. इस्टिमेट जे आपण म्हणलं होतं की किती एफर्ट लागणार आहे, सपोज याला 10 दिवस लागणार आहेत, 8 दिवस लागणार आहेत,
सो स्टोरी पॉईंट जसं म्हणलं होतं आपण, आयदर आपण आपले जे ड्रेसची साईज असते एल एम एक्सेल तशी पण डिफाईन करू शकतो, किंवा जे फिबोनाची आपण अर्लियर डिस्कस केलं होतं स्क्रममध्ये, वन म्हणजे एका दिवसात होत असेल तर वन स्टोरी पॉईंट, 2 दिवस लागत असतील तर 2, 3 दिवस लागत असतील तर 3. त्यानंतर मग फिबोनाची 1 2 3 नंतर येतो 5, 5 नंतर येतं 8, 8 नंतर येतं 13. सो जितके दिवस लागतात तुम्हाला जेवढे वाटतंय त्यानुसार आपण त्या नियर फिबोनाची आपण इथं काय करणार आहेत, सिलेक्ट करणार आहेत. सपोज मला वाटत असेल की ह्याला 8 दिवस लागतात, 7 ते 8, तर मी स्टोरी पॉईंट काय किती दिले इथं, एफर्ट 8 दिले. म्हणजे पर पर्सन पर डे एफर्ट असतात हे. सो त्यानुसार आपण 8 एफर्ट 8 डेज लागतात असं आपण कन्सिडर करायला लागलोत. आणि इथं मी क्रिएट बटनवर क्लिक करतोय. सो क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की इथं हे तुमचा जो बोर्ड आहे स्क्रम स्प्रिंट 1, त्याच्यामध्ये काय आलेली ही स्टोरी ऍड झालेली. सो अशा पण काय करणार आहेत, तुम्हाला बॅकलॉगमध्ये ऍड करायच्यात तर इथं बॅकलॉगमध्ये क्रिएट करू शकतात. क्रिएट करायला लागलो मी, काय क्रिएट करायचंय इथं बघू शकतो तो आपण. टास्कसाठी हे ऑप्शन आहे, बगसाठी हे ऑप्शन आहे, स्टोरीसाठी ऑप्शन आहे. स्टोरी करायची तर स्टोरी, आणि इथं तुम्हाला जे काही स्टोरीला, आता इथं काय होतं एकदम हाय लेवल, काही त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन वगैरे ऍड होणार नाही. सपोज आता आपण कशी केली, ही लॉग इनची स्टोरी क्रिएट केली राईट झिरोदामध्ये. सो आता आपल्याला डिफरंट डिफरंट फीचर्ससाठी स्टोरी क्रिएट करायच्यात. सो जस्ट मी इथं म्हणतोय क्रिएट स्टोरीज फॉर ट्रेडिंग applications like झिरोदा. सो आपल्याला इथं आता स्टोरी, मल्टिपल स्टोरीज बघायला भेटतील. सो पहिलं काय आले बघा, ही जसे की लॉग इन आली, ऑलरेडी आपण केलेली लॉग इनसाठी. दुसरी काय केली स्टोरी येणे, फॉरगॉट पासवर्ड. सो मी इथं हाय लेवल फक्त स्टोरीचं नाव काय दिलं, फॉरगॉट पासवर्ड. झाली का स्टोरी इथं क्रिएट. त्याच्यामध्ये आपण काही ऍड केलं नाही आता, जसं फ्लो, प्री कंडिशन, पोस्ट कंडिशन काही नाही. आता आपण डायरेक्ट स्टोरी, हाय लेवल स्टोरी काय करायला लागलो तिथं, क्रिएट करायला लागलो. दुसरी तिसरी स्टोरी काय मी म्हणतोय, सेशन टाइम आउट. का आणखी स्टोरी काय, मार्केट वॉचसाठी इथं बघा ही इपिक दिलेले आहेत. त्यांनी इपिक दिलेले आहेत. सो पहिलं इपिक काय, युजर ऑथेंटिकेशन अँड अकाउंट ॲक्सेस, त्याच्यामध्ये या स्टोरी असणार आहेत. सो आपण डिस्कस करू इपिक म्हणजे काय ते सुद्धा. सो परत आणखी एक स्टोरी क्रिएट करायला मी कुठली, क्रिएट मार्केट वॉच लिस्ट. जसं आपण बघितलं होतं एक फंक्शनॅलिटी होती वॉच लिस्ट, ज्यावेळेस आपण लॉग इन करतो झिरोदामध्ये. त्यानंतर रिअल टाइम स्टॉक प्राइजेस. सो ह्या स्टोरी आपण क्रिएट करायला लागलो एकदम हाय लेवल. इथं त्याच्यामध्ये काही ऍड करत नाहीत. पहिल्या स्टोरीला जशा डिफरंट डिफरंट गोष्टी आपण ऍड केलेल्या होत्या तशा काही ऍड करत नाहीयेत. त्यानंतर प्लेस और बाय और सेल ऑर्डर. सो जस्ट बघा मी तिथं नंबर ऍड करत नाही, ऑटोमॅटिकली नंबर घेतोय तो. नंबर ऍड करायला लागलो का मी स्टोरीला, कोण घ्यायला लागलाय, स्क्रम 8 स्क्रम 7. मी नंबर ऍड करत नाही, मी फक्त तिथं काय द्यायला लागलो, डिस्क्रिप्शन देतोय. ते म्हणजे डिस्क्रिप्शन पण नाही, हेडिंग द्यायला लागलो त्या स्टोरीला. तर सो ते ऑटोमॅटिकली लगेच तो नंबर काय करतोय, जिरा त्याला ऍड करायला लागलाय. सो हे अशा स्टोरी आपण काय करायला लागलो, बॅकलॉगमध्ये ऍड करायला लागलो. आता हा बॅकलॉग जो आहे तो पूर्ण प्रोजेक्टचा बॅकलॉग आहे. हा कशाचा बॅकलॉग आहे, पूर्ण तुमच्या प्रोजेक्टचा. जो सपोज आपण हे ट्रेडिंग ॲप्लिकेशनसाठी प्रोजेक्ट क्रिएट करायला लागलो, सो त्याच्या हा सगळा बॅकलॉग असणार आहे. सो परत इथं पोर्टफोलिओसाठी आता हे इपिक पण आपण वेगळे वेगळे इपिक पण क्रिएट करूत, आणि त्याच्यामध्ये पण त्या स्टोरी सेपरेट करूत. पण पहिल्यांदा आपण ह्या ज्या काय आहेत स्टोरी काय करायला लागलोत, ऍड करून घेतोय. आणि कुठं तर बॅकलॉगमध्ये. कशामध्ये ऍड करायला लागलो ते सगळ्या स्टोरी, प्रोडक्ट बॅकलॉग. हा काय आहे, प्रोडक्टचा बॅकलॉग. त्याच्यामध्ये सगळ्या स्टोरी आपण काय करायला लागलो, पहिल्यांदा इथं ऍड करतोय. आणि एकदा प्रोडक्ट बॅकलॉग क्रिएट झाला की मग तुम्हाला ज्या ज्या स्प्रिंटमध्ये ज्या ज्या स्टोरीवर काम करायचंय त्या त्या स्टोरी तुम्ही काय करणार इथं कॉल करणार. जस्ट म्हणजे तिकडं वरी इथं ड्रॅग अँड ड्रॉप ऑप्शन आहे, त्याच्यासाठी फार काही त्याला एफर्ट घ्यायची गरज नाहीये.
हा फक्त खालून वरी मूव्ह करायचे अशा हा स्क्रोल करून म्हणजे त्याला सिलेक्ट करायचं आणि मूव्ह करायचं. सो जसं की इथं 17 स्टोरी दिलेल्या होत्या. हा सो सगळ्या स्टोरी आपण काय केलेल्या आहेत, ज्या काही स्टोरी रिक्वायर्ड होत्या त्या सगळ्या काय केलेल्या आहेत, त्या ॲड केलेल्या आहेत. आता सगळ्या टू डू मध्ये आहेत. यांना काही आपण इथं पॉईंट्स बिंट्स किती म्हणजे स्टोरी पॉईंट किती रिक्वायर्ड आहेत हे काही ॲड केलेलं नाहीये. सपोज त्याला डिस्क्रिप्शन वगैरे ॲड करायचं असेल तर आपण काय करू, ती स्टोरी इथं ओपन करायला मी त्याच्यावर क्लिक केलं की इथं बघा ओपन झाले. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन ॲड करायचे तुम्हाला, तुम्ही ॲड करू शकता. जसं की इथं हाय लेवल दिलेलं होतं डिस्क्रिप्शन उगं थोडंसं, जर ते सपोज तुम्हाला ॲड करायचंय. आता इथे बघा, ऍक्टर, ऍक्शन आणि रिस्पॉन्स ह्या फॉर्मॅटमध्ये कुठली स्टोरी असते. म्हणजे हाय लेवल डिस्क्रिप्शन जर बघायचं असेल तर काय असतं, 3 गोष्टी इन्व्हॉल्व असतात. एक असतो ऍक्टर, दुसरी असते ऍक्शन आणि त्यानंतर असतो रिस्पॉन्स. काय, ऍक्टर, ऍक्शन, रिस्पॉन्स. कुठलीही यूज केस बघितली आपण तर 3 गोष्टी तुम्हाला तिथं प्रायमरीली बघायला भेटतील, ऍक्टर, ऍक्शन आणि रिस्पॉन्स. सो इथं बघा तुम्हाला हाय लेवलमध्ये ज्यावेळेस आपण स्टोरी क्रिएट करायला लागलो ॲज अ युजर हू फॉरगॉट देअर पासवर्ड, म्हणजे युजर कोण आहे इथं, हु इज द युजर हिअर, ऍक्टर. ऍक्टर. ऍक्शन काय परफॉर्म करायला लागलाय, तो जर त्याचा पासवर्ड विसरला ऍक्शन काय परफॉर्म करणार आहे, आय वॉन्ट टू रिसेट इट युझिंग माय रजिस्टर्ड ईमेल ऑर मोबाईल नंबर, ही झाली ऍक्शन. आणि ती ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर रिस्पॉन्स काय यायला पाहिजे, व्हॉट विल बी द रिस्पॉन्स when user forgot their password after resetting, after performing resetting action, what will be the response, काय He can सांगितलं, able to access account. right, he, so that I can means that user can regain access to their account, त्याला परत ऍक्सेस भेटायला पाहिजे. सो ह्या हाय लेवल मध्ये इथं काय केलेलं आहे, हाय लेवल इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये इथं दे आर गोइंग टू बी डिफायनिंग. सो आपण जस्ट हिअर हे हाय लेवल इन्फॉर्मेशन आपण फक्त इथं काय करायला लागलोत, ऍड करायला लागलोत, सेव्ह करतोय प्रत्येक ह्याचीच. सो सेशन टाइमआउटसाठी, सॉरी आपण फॉरगॉट पासवर्डला ऍड करायचं होतं, सेशन टाइमआउटला ऍड केलंय. सेशन टाइमआउट मध्ये पण ॲज अ युजर, हा ऍक्टर झाला युजर. ऍक्शन काय, आय वॉन्ट टू ॲप ॲटोमॅटिकली लॉग मी आउट आफ्टर इनॲक्टिव्हली, म्हणजे जर तो 1 मिनिटासाठी किंवा मोर दॅन 30 सेकंड्स इनॲक्टिव्ह असेल तर त्यामुळे त्यानंतर ॲटोमॅटिकली काय व्हायला पाहिजे, सेशन काय व्हायला पाहिजे, तो ब्रेक व्हायला पाहिजे, म्हणजे स्टॉप व्हायला पाहिजे, ॲटोमॅटिकली लॉग आउट व्हायला पाहिजे. सो सेव्ह करतो मी. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये सो हाय लेवल इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण काय करायला लागलो त्याच्यामध्ये ऍड करतोय. सो प्रत्येक यूज केसचे ऍक्टर ऍक्शन रिस्पॉन्स मध्ये आपण काय करायला लागलोत, हाय लेवल इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन मध्ये काय करतोय, ऍड करतोय. ठीक आहे, मी आणखी 1 2 3 ह्याचे इन्फॉर्मेशन ऍड करतो, जास्त नाही काय करणार मी. ठीक आहे, तुम्हाला कुणाला प्रश्न पडलाय इथं फंड मॅनेजमेंट म्हणजे काय, सॉरी हे फंड मॅनेजमेंटच म्हणतोय मी.
इथं जे आपण हे करायला लागलो इपिक नावाचं एक ऑप्शन आलंय. कुठलं आलंय? इपिक. इपिक म्हणजे काय? काही क्वेश्चन आहे कोणाला? व्हॉट इज मीन बाय इपिक? सो बेसिकली इपिक म्हणजे काय आहे? तर तुम्हाला इथं बघा, पहिलं ज्या ज्या यूज केस आपण इथे क्रिएट केल्यात, प्रत्येक यूज केससाठी म्हणजे ह्या 3 यूज केस जे आहेत, लॉग इन, फॉरगॉट पासवर्ड आणि सेशन टाइम आउट, त्याच्यासाठी इपिक कुठलं यूज केलेलं आहे त्याने? इपिकला नाव काय दिलंय? युजर ऑथेंटिकेशन अँड अकाउंट ऍक्सेस. सो इथं काय करायला लागलो आपण? इपिक सुद्धा इथं काय करतोय? क्रिएट करतोय ती की इपिक म्हणजे एक फोल्डर. आपल्या मशीनमध्ये कसं आपण फोल्डर क्रिएट करतो आणि रिलेटेड इन्फॉर्मेशन त्या फोल्डरमध्ये स्टोअर करतो. आता सपोज मी रिझ्यूम नावाचं फोल्डर केलं, त्याच्यामध्ये मी माझे रिझ्यूम किंवा कुणाचेही मी रिझ्यूम असतील तर ते सगळे मी त्या रिझ्यूम फोल्डरमध्ये स्टोअर करणार. तसंच इथं सुद्धा जिरामध्ये काय केलेलं आहे, कीपिक नावाचं फीचर दिलंय. सो त्या फंक्शनॅलिटी रिलेटेड सगळे बग असतील, स्टोरी असतील, टास्क असतील, ते सगळे त्या इपिकमध्ये काय करायचे? स्टोअर करायचे. म्हणून इथं आपण काय केलं, एक इपिक क्रिएट करायला लागलो. इपिकला नाही काय नाव दिलं? युजर ऑथेंटिकेशन अँड ऍक्सेस. सो आता त्या रिलेटेड ज्या काही स्टोरी असतील, त्या इपिक रिलेटेड ज्या काही स्टोरी असतील, त्या सगळ्या स्टोरी आपण काय करणार आहेत? ह्या इपिकमध्ये काय करणार आहेत? ऍड करणार आहेत. सो मग आता या इपिकमध्ये तुम्हाला ज्या काही लागणार आहे, सगळ्या ज्या काही इथं सॉरी इथं याला काय द्यायला लागलो आपण नाव? वर्क टाईप काय चूज करतोय मी? इपिक. आता याच्या रिलेटेड ज्या काही स्टोरी आपल्याला आहेत, त्या सगळ्या कुठे ऍड करायच्यात आपल्याला? या इपिकमध्ये सगळ्या स्टोरी आपल्याला इथं ऍड करायच्यात. कशामध्ये? सो आपण इपिकचा कलर पण आपण बघितलं तर पर्पल आहे. सो जस्ट हिअर हे इपिक एक काय केलं आपण इथं क्रिएट केलं आणि त्या इपिकमध्ये आपल्याला सगळ्या स्टोरी, सपोज आता मी इथं व्ह्यू म्हणलं इपिक. सो इपिक आलंय का इथं? तर इपिकमध्ये काय करायच्यात? त्या रिलेटेड कुठल्या कुठल्या स्टोरी आहेत त्या सगळ्या इथं आपल्याला लिंक करायच्यात. तर त्या लिंक आपण काय करू शकतो तिथं? स्प्रिंट किंवा त्या स्टोरीमध्ये जाऊन, सपोज मी ज्या स्टोरी आहेत त्या मला इपिकला लिंक करायच्यात, तर आपण ऍड पॅरेंट, जसं की ही स्टोरी आहे कुठली तुमची? पहिली युजर लॉग इनची. इथं ऑप्शन आहे बघा, ऍड इपिक ऑप्शन आहे. कुठलं इपिक ऍड करायचंय? युजर ऑथेंटिकेशन. ओके. दुसऱ्या स्टोरीवर पण चाललो, कुठल्या इपिक मध्ये अंडर आहे? युजर ऑथेंटिकेशन. तिसऱ्या स्टोरीवर पण चाललो, कुठल्या इपिक मध्ये ऍड करायचंय? ऍड इपिक ऑप्शन येतं इथं. ओके. सो झाले, या 3 स्टोरी कुठल्या इपिकच्या अंडर आल्या? युजर ऑथेंटिकेशन ऍट अकाउंट ऍक्सेस. ठीक आहे. दुसरं इपिक कुठलं होतं? मार्केट वॉच अँड स्टॉक ट्रॅकिंग. सो त्याच्यामध्ये हे 3 स्टोरी आहेत. मग परत मी आणखी काय क्रिएट करायला लागलो? आय एम गोइंग टू बी क्रिएट अन इपिक. त्याला काय नाव दिलं? मार्केट वॉच अँड स्टॉक ट्रॅकिंग. ठीक आहे. 4 नंबरच्या स्टोरीवर गेलो. कॅपिटल क्रिएट मार्केट वॉच. त्याला कुठल्या ह्याच्या अंडर ऍड करायचं? या इपिकच्या मार्केट वॉचच्या. झालं का ऍड? परत 5 नंबरच्या स्टोरीवर गेलो, ती पण कुठल्याही पिकच्या अंडर ऍड करायची मला? मार्केट वॉच. 6 नंबरच्या स्टोरीवर गेलो, ती पण कशाच्या अंडर ऍड करायची मला? कुठल्याही पिकच्या अंडर? मार्केट वॉच. सो हे काय झालं, तर त्या त्या इपिकमध्ये म्हणजे त्या फंक्शनॅलिटी रिलेटेड जे इपिक असेल त्याच्यामध्ये आपण काय करायला लागलो? ते सेपरेट करायला लागलो. कुठल्या स्टोरी म्हणजे फोल्डर जसं आपण करतो आपल्या लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, तसंच इथं आपण काय करायला लागलो? इपिक क्रिएट करायला लागलो. त्या इपिकच्या अंडर स्टोरी क्रिएट करायला लागलो. आता सपोज आपल्याला आपण जे म्हणतो की स्प्रिंटमध्ये आपण काम करतो, स्प्रिंटमध्ये काम करतो. सो हे स्प्रिंट 1 आहे. पण हे स्प्रिंट आपण किती दिवसाची डिस्कस केली होती आधी? आपण स्प्रिंट किती दिवसाची असते? हाऊ मेनी डेज स्प्रिंट्स आर देअर? 2 weeks.
1 वीक, 2 वीक, two, मंथ. सो ऍट डेट्स मध्ये बघा मी चाललो. ड्युरेशन तुम्हाला तो इथे गेलो ऍट डेट्स मध्ये, मी स्प्रिंटच्या ऍट डेट्स जे आहे इथे त्या ऑप्शन त्याच्यावर मी क्लिक केलं तर ते विचारतं किती दिवसाचं पाहिजे ड्युरेशन. सो कस्टम पाहिजे का, 1 वीक पाहिजे का, 2 वीक पाहिजे का, 4 वीक पाहिजे. सो मोस्टली 2 वीक्स किंवा मंथ्सच्या म्हणजे 4 वीक्सच्या स्प्रिंट असतात. आपण इथे घेऊ 2 वीक्स. सो सपोज स्प्रिंट चालू व्हायला लागली आज, तर बघा ऑटोमॅटिकली त्याने एंड डेट घेतली. एंड डेट त्यानं घेतली का? किती? 23/7 काय होणार आहे, स्प्रिंट ही संपणार आहे. सो काय गोल असलं पाहिजे तुमच्या स्प्रिंटचं. सो जसं की इथं आपण पहिलं तुमचं हे जे पिक आहे कुठलं, युजर ऑथेंटिकेशन अँड अकाउंट ॲक्सेस, तर ह्याच्या सगळ्या स्टोरी काय झाल्या पाहिजेत, ॲटलिस्ट कंप्लीट झाल्या पाहिजेत असं आपण डिस्कस करू. सो युजर ऑथेंटिकेशन अँड अकाउंट ॲक्सेस stories will get completed in first sprint. हे गोल असणार आहे. या 3 स्टोरी म्हणजे त्याच्यामधल्या ज्या काही स्टोरी आहेत ह्याच्यातल्या त्या सगळ्या कंप्लीट व्हायला पाहिजेत असं आपलं स्प्रिंटचं गोल असणार आहे. मग स्प्रिंट आपण काय केलंय, डेट डिफाईन केलंय, त्याच्यामध्ये ते गोल डिफाईन केलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, त्या स्टोरी पण या त्या स्प्रिंटमध्ये ऍड करावं लागतील की नाही. सो एकच स्टोरी ऑलरेडी स्क्रम. आता मी काय करायला लागलो, फॉरगॉट पासवर्ड पण काय केलं इथं ऍड केली, सेशन टाइम आउट पण काय केली ऍड केली. सो तिन्ही स्टोरी आल्या का त्या इपिक रिलेटेड. ओके, तिन्ही स्टोरी या स्प्रिंटमध्ये आल्यात. पण आपण यांना टास्क म्हणजे स्प्रिंट ज्यावेळेस आपले प्लॅनिंग चालू असते त्यावेळेस त्याला असाइन करतो ना किती एफर्ट लागणार आहेत. ते एफर्ट मी इथं असाइन करायला लागलो. किती एफर्ट, स्टोरी पॉईंट किती लागणार आहेत. फॉरवर्ड पासवर्डसाठी सपोज मला वाटतंय की 3 डेज इनफ आहेत. सो मी काय केलं इथं 3 एफर्ट त्याला काय केले ऍड केले. सेशन टाइम आउटसाठी मला वाटतं की 5 डेज लागणार आहेत, म्हणून मी 5 स्टोरी पॉईंट काय केले तिथं ऍड केले. सो आपण इथं त्यानुसार स्टोरी पॉईंट ऍड केलेत. बरं, डेव्हलपर कुठला डेव्हलपर याच्यावर काम करणार आहे ते आपण असाइन केलंय. एक याला आपण असाइन केलं, युटीके अकॅडमी नावाचं युजर असाइन याच्यावर काम करणार आहे. बाकीच्यांना असाइन केलंय का आणखी असाइन केलंय? no sir. नाही, आपल्याला त्यांना असाइन करावं लागेल. ठीक आहे. बरं, आता ठीक आहे, आपल्याला काय करायचं इथं युजर असाइन करायचे. तर युजर असाइन कसं करतो, सो युजरच नाही आहेत आणखी ह्या प्रोजेक्टवर वगैरे. सो मी जिरामध्ये काय करतो, युजर मॅनेजमेंटवर चाललो. कुठं चाललो, जिरामध्ये युजर मॅनेजमेंट ऑप्शन्सला चाललो. ठीक आहे. मला युजर काय करायचे आता ऍड करायचे. सो मग इथे इन्व्हाइट युजर नावाचं ऑप्शन दिसतंय तुम्हाला. काय आहे, इन्व्हाइट युजर नावाचं ऑप्शन आहे. सो मी इथे इन्व्हाइट करायला लागलो. ठीक आहे. सो मला इन्व्हाइट करायचं युजरला, ऑलरेडी आपल्याकडं आहेत मेल आय डी. कॉपी करतो. प्रसाद. बघा तुम्हाला लगेच इन्व्हाइट येते का चेक करा. मी तुम्हाला इन्व्हाइट पाठवलेलं आहे हे युजरला. इन्व्हाइट चेक करा, तुमच्या मेलमध्ये इन्व्हिटेशन आलंय का. कुणाला मेल ट्रिगर झालाय का चेक करा. झालाय सर, आला गेली. आलाय, ऍक्सेप्ट कर इन्व्हाइट.
झालं सर. ऍक्सेप्ट झालं? ठीक आहे. बाकीच्यांचं? सो बघा, ज्यावेळेस इन्व्हिटेशन तुम्ही ऍक्सेप्ट करता ना, तर त्यावेळेस मला काय करता येतं, जसं की इथं बघा, ही स्टोरी आहे अनअसाइन्ड. सो सपोज फॉरगॉट पासवर्डचं मला काय करायचंय, असाइन करायचंय. कुणाला असाइन करायचंय? शंकरला. सो मी इथं शंकरला ऍड केलं. ओके. सपोज ही जी आहे ही स्टोरी मला सपोज ऍड करायची कुणाला, आशिषला. सो मी त्या आशिषला काय करायला लागलो, ऍड करायला लागलो. सो तुम्हाला काय झालं, म्हणजे हे डेव्हलपरला आपण वर्क काय करायला लागलो, डिस्ट्रीब्यूट करायला लागलो. आणि हे आपण डिस्कस करतो स्प्रिंट प्लॅनिंग मध्ये, की कोण कुठल्या टास्कवर काम करणार आहे, म्हणजे कोण कुठल्या स्टोरीवर काम करणार आहे. सो हे डेव्हलपर इथं त्यांचं त्यांचं वर्क काय करायला लागले, डिस्ट्रीब्यूट करून घ्यायला लागलेत. सो आपण ऑलरेडी सगळे रिक्वायरमेंट वगैरे त्याच्यात क्लिअर आहे, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेला आहे, फ्लो दिलेले आहेत ऍप्लिकेशनचे, सगळं इच अँड एव्हरीथिंग त्या रिक्वायरमेंटमध्ये दिलेलं आहे. ती रिक्वायरमेंट क्लिअर असेल तर त्यानंतर, म्हणजे आता जसं की प्लॅनिंगमध्ये प्लॅनिंग झाली कन्सिडर करा, मग आपण स्प्रिंटला पुश करू, स्टार्ट करू. सो बघा, मी स्टार्ट स्प्रिंटवर क्लिक केलं. ह्या स्प्रिंटला ऑलरेडी डेट वगैरे आपण डिफाईन केलेले आहेत, गोल डिफाईन केलेले आहे. स्टार्टवर मी काय करायला लागलो, क्लिक केलं. सो स्टार्टवर क्लिक केलं की बोर्डवर आली का स्प्रिंट? तुमचा जो स्क्रम बोर्ड आहे त्याच्यावर आली का स्प्रिंट? ही येस. स्टोरी आलेल्या आहेत, कुठल्या एपिक मध्ये आहेत ते आलेले आहेत, कोण काम करणार आहे त्यांची इन्फॉर्मेशन आलेली, किती स्टोरी पॉईंट लागणार आहे ते आलेलं आहे. ओके. सो इथं तुमचं ते बोर्ड आता आलं. आता इथून पुढे तुमची ऍक्टिव्हिटी चालू होणार, डेव्हलपर त्यांचं डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी करणार. आता सपोज कन्सिडर करा आपण सगळे किवी आहेत, आणि डेव्हलपरनं काय केलेले, ही स्टोरी प्रत्येकानं डेव्हलप केलेली. सो आपण मूव्ह करायला लागलो. प्रत्येक स्टोरी मी काय करतोय, मूव्ह कुठं करायला लागलो, इन प्रोग्रेस मध्ये घ्यावी लागेल की नाही या स्टोरीला. आता कुठं आहे सध्या, आपण टू डू मध्ये आहे. टू डू मधून कुठं घ्यायची आपल्याला ही, मी कुठं घ्यायला लागलो, ऍक्टिव्हिटी, काम स्टार्ट झालंय, मग कुठल्या कशात घेतलंय आपण, टू डू मधून इन प्रोग्रेस मध्ये. आता इन प्रोग्रेस मध्ये सगळ्या गोष्टी होणार आहेत. इथे काय काय होणार आहेत, डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर क्यूएची ऍक्टिव्हिटी पण इन प्रोग्रेसमध्ये. फक्त इथं काय होईल, जो क्यूए असेल त्याला क्यूएला तो काय करेल, असाइन करेल. किंवा आपल्याला इथे इन क्यूए म्हणून आणखी एखादं सपोज ऍड करायचं असेल तर आपण ऍड करू शकतो. काय करायला लागलो मी, टेस्टिंगसाठी इन क्यूए और इन टेस्टिंग असं मी काय करायला लागलो, आणखी एक इथं टॅब ऍड केलेला आहे. तुम्हाला किती नंबरला पाहिजे, रिव्ह्यूच्या आधी पाहिजे. सो आपण मूव्ह केला. सो पहिलं काय, टू डू मधून इन प्रोग्रेस मधून टेस्टिंग मधून रिव्ह्यू, आणि रिव्ह्यू मधून डन. असं तुमचं काय असणार आहे, कम्प्लीट वर्क फ्लो असणार आहे. सो इथं आता स्टोरी कुठं आहेत, सपोज इन प्रोग्रेसमध्ये म्हणजे इन डेव्हलपमेंट आहेत. त्यानंतर कसे येणार आहेत, टेस्टिंगमध्ये. टेस्टिंग नंतर टेस्टिंग कम्प्लीट झालं, तिथं बग वगैरे नाही काय फाइंड आउट झाला तर जाणार आहेत रिव्ह्यू मध्ये. म्हणजे तुमचा जो पीओ आहे तो काय करेल, रिव्ह्यू करेल सगळ्या ज्या काही डेव्हलप केलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याचा. आणि फायनली कशात मार्क करणार आहेत आपण, डन मध्ये. म्हणजे काय करायला लागलं, आपला प्रोडक्ट इन्क्रीमेंट व्हायला असं आपण कन्सिडर करणार आहे. सो आता इथं आता ऍक्च्युअल जे आहे ते इन प्रोग्रेसमध्ये आल्या. म्हणजेच आता आपल्याला काय करायचंय, आपण जे डिस्कस करायला लागलो तिथं आपल्याला डेव्हलप करायचं आहे टेस्ट केस डेव्हलपमेंट. आपल्याला ऍक्टिव्हिटी कुठली करायची, टेस्ट केस डेव्हलपमेंट. सो टेस्ट केस डेव्हलप करण्यासाठी, टेस्ट केस डिझाईन करण्यासाठी आपलं टेस्ट प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. ऑटोमेशन करायचं असेल तर कुठलं टूल यूज करायचं, परत कुठल्या गोष्टी त्या ॲप्लिकेशनच्या ऑटोमेट करायच्यात, त्या फिजिबल आहेत की नाही ते चेक करायच्यात. मॅन्युअलसाठी टेस्ट केसेस यूज करायचे असतील तर कुठल्या टाईप्स आपण यूज करायला लागलोत, कुठले टेक्निक आपण यूज करायला लागलोत. सो हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी टेस्ट प्लॅनिंगमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत. कुठल्या टाईप्स म्हणजे सॅनिटी यूज करायची का, कुठले लेवल्स यूज करायच्यात. लेवल्समध्ये जसं की युनिट लेवल टेस्टिंग असेल, मॉड्यूल लेवल असेल, इंटिग्रेशन लेवल असेल. सो सगळ्या गोष्टी इच अँड एव्हरीथिंग वी हॅव डिस्कस ॲज अ पार्ट ऑफ प्लॅनिंग. आता टेस्ट केस डेव्हलप करायची. सो टेस्ट केस डेव्हलप करायची, आता टेस्ट केस कुठं लिहायची जीनामध्ये,
जिरा तर आहे आपल्याकडे, राईट, वी हॅव अ जिरा. पण इथं टेस्ट केस कुठं लिहायची? इथं कुठं ऑप्शन दिसतंय क्रिएट मध्ये गेल्यानंतर टेस्ट केस साठी? कॅन वी सी, इज देअर एनी ऑप्शन फॉर रायटिंग द टेस्ट केस? No. नो. मग जिरा डायरेक्ट टेस्टिंगला तुम्हाला सपोर्ट करत नाही. मग जिरा म्हणजे ज्यावेळेस डिफॉल्ट हा जिरा ऍप्लिकेशन आपण घेतलं त्याच्यामध्ये डायरेक्ट टेस्टिंगला सपोर्ट आहे का? तर नाही. तर जिरा काय करतो, थर्ड पार्टी प्लग इन तुम्हाला इथे इंटिग्रेट करून देतो जे की टेस्टिंगला सपोर्ट करतात. जिरा काय करतो, काही थर्ड पार्टी प्लग इन आहेत ते तुम्ही काय करू शकता, तिथं इंटिग्रेट करू शकतात जिरासोबत आणि त्याच्यामध्ये तुम्ही टेस्ट केस मॅनेज करू शकतात, तुमचं टेस्ट केस मॅनेजमेंटच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी. मग मी इथं काय करायला लागलो, ॲप्समध्ये जातोय, एक्सप्लोर मोर ॲप्स म्हणतोय आणि मला काय करायचं, टेस्ट मॅनेजमेंटसाठी ॲप पाहिजे. सो इथं झफायर नावाचे प्लग इन आहेत. बघा मी झफायर सर्च करतो, सो झफायर स्केल, झफायर स्क्वॅड असे तुम्हाला प्लग इन्स इथं बघायला भेटतील. सो मी झफायर केल्यानंतर तुम्ही बघू शकतात झफायर टेस्ट मॅनेजमेंट अँड ॲटोमेशन फॉर जिरा, परत झफायर. सो जस्ट हिअर आपण यूज करू झफायर, आपल्याला इथे यूज करायचे. सो झफायरमध्ये आय थिंक नाऊ वी हॅव सक्सेसफुली ॲडेड, जे पाहिजे आपल्याला ते ॲड झालंय. आता झफायर इसेन्शियल नावं चेंज केलेले आहेत त्यांनी, स्केल होतं अर्लियर, बट ते ॲटोमेट काहीतरी समथिंग दे आर गोइंग टू बी ॲडेड समथिंग न्यू. आता आपल्याला पाहिजे ॲटोमेट नाही, आपल्याला पाहिजे झफायर इसेन्शियल. सो ठीक आहे, आता आपण स्क्रम बोर्डवर बघूत आपल्या, कॅन वी सी. ठीक आहे, जस्ट विल सी. मी याला इंटिग्रेट करून ठेवतो आणि उद्या पण तुम्हाला दाखवतो वी आर गोइंग टू बी इंटिग्रेट. टुमॉरो विल सी हाऊ वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट केसेस विथ दॅट झफायर. जे आपलं मेन इम्पॉर्टंट आहे की आपण जिरामध्ये इथपर्यंत आलेलो आहेत की जस्ट वी हॅव क्रिएट अ बोर्ड क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये स्टोरी कशा ॲड करायची ते आपण बघितलं. स्टोरीमध्ये पॉईंट्स आपण जे म्हणतो की एफर्ट्स कसे ॲड करायचे, स्टोरी पॉईंट्स ते आपण बघितले. आता त्यानंतर आपल्याला इंटिग्रेट करायचे की जिरासोबतच आपल्याला टेस्ट केसेस लिहायच्यात, म्हणजे त्या स्टोरीला आपली टेस्ट केस लिंक करायची. जनरेट ट्रेसेबिलिटी मॅट्रिक्स वगैरे पॉईंट्स आपण डिस्कस केले होते, ते कसे लिंक करतो आपण, कसे रिक्वायरमेंटला आपण टेस्ट केस लिंक करतो, टेस्ट केसला टेस्ट केसचे रिझल्ट कसे लिंक करतो, मग जर बग आला तर ते बग कसं लिंक करायचं. तर हे सगळ्या गोष्टी आपण वी आर गोइंग टू बी सी इन टुमॉरो सेशन, हाऊ वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द फर्स्ट. आपल्याला टेस्ट केस कशी लिहायची ती बघायचे. टेस्ट केस डेव्हलपमेंट किंवा टेस्ट केस डिझाईन जे आहे तो जो फेज आहे तो आपल्याला उद्देशाला बघायचा आहे. त्यानंतर मग हे एन्व्हायरमेंट सेटअप किंवा एक्झिक्युशन, टेस्ट क्लोजर वी आर गोइंग टू बी सी पॅरलली. जस्ट टुमॉरो वी आर गोइंग टू बी first of all focus on how we are going to be develop or design the test case. Okay, Okay, sir. chalo, have a great day, thank you, bye. Thanks.